पक्षाची भूमिका अशी आहे की मराठा समाजातल्या गोरगरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे, ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे. जसं ओबीसीना क्रिमिनलची पद्धत लावलेली आहे आणि 27% त्यांना जे आरक्षण देण्यात आलेलं आहे, त्यावेळेला ओबीसीचं आकडेवारी नक्की किती आहे अजून ती सेन्सस झाल्याशिवाय कळणार नाही. पण कालेलकर आयोगाने जो स्टडी केलेला आहे अंदाजे, त्याप्रमाणे 52% ओबीसी देशामध्ये आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्यामुळं त्यांना क्रिमिनलची पद्धत, ओबीसीचं आरक्षण हे जातीच्या आधारावरचं आहे, पण त्यांना क्रिमिनलची पद्धत लावलेली आहे. तर त्याप्रमाणे सर्वात अगोदर महाराष्ट्रामध्ये मी मागणी केलेली होती की आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे. खेड्यापाड्यामधले सगळेच मराठी जमीनदार नाही, सगळेच मराठी श्रीमंत नाही आहे, सगळेच मराठी उद्योगपती नाही, सगळेच मराठी खासदार आमदार मंत्री नाहीत. तर जे गरीब मराठा समाजाची कुटुंब आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सर्वात अगोदर मी घेतलेली आहे. त्यामुळं आता जो जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती मागणी मराठा समाजाच्या आरक्षणाची अत्यंत योग्य मागणी आहे. पण सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले देऊन हा प्रश्न सुटणार नाही आहे. कुणी जरी कोर्टामध्ये गेलं तर त्याची अडचण पुन्हा होणार आहे. जे खरोखर कुणबी आहेत त्यांना ते ऑलरेडी ओबीसीमध्ये आहेतच आहेत. अजूनही तपासून काय जे कुणबी म्हणून असतील त्यांना काय ओबीसी द्यायला हरकत नाही. पण बाकीच्या सगळ्याच मराठ्यांना कुणबी म्हणता येणार नाही. पण माझी सूचना अशी आहे की तामिळनाडूमध्ये एकूण 70% आरक्षण आहे. त्यामध्ये 30%चा एक ओबीसीचा गट आहे, 20%चा एक गट आहे, 18% शेड्यूल कास्ट आहेत, 1% शेड्यूल ट्राईब आहेत. तर जसे 2 ग्रुप जे तामिळनाडूमध्ये केलेले आहेत, एक अतिमागासवर्गीय आणि मागासवर्गीय. तर अशा पद्धतीनं जसं आता ओबीसीचा त्याला विरोध आहे की आमच्यामध्ये सगळे मराठा समाजाला टाकू नका. आणि जरी राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी टाकण्याचा निर्णय घेतला तरी तो कोर्टामध्ये टिकणार नाही आहे. पण त्यांना वेगळी मागासवर्गीयांची कॅटेगरी करण्याचा राज्याला अधिकार आहे. जर वेगळी बॅकवर्ड म्हणून त्यांना आरक्षण देण्याच्या संबंधामध्ये निर्णय घ्यायला हरकत नाही. आणि एकदा बॅकवर्ड म्हणून राज्य सरकारने निर्णय घेतला की क्रिमिनलची पद्धत लागणारच आहे. म्हणजे सगळ्या मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळ्या मराठ्यांना असं नाही आहे. ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्याच कुटुंबांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे 2 कॅटेगरी करून हा प्रश्न मिटवावा. आणि जरांगे पाटील यांच्या मागणीला आपला पाठिंबा आहे. हा विषय केंद्राचा नसून हा राज्याचा विषय आहे आणि राज्याने एकदा निर्णय घ्यावा. आणि केंद्राची अडचण अशी आहे की केंद्रासमोर एकट्या मराठा समाजाचा विषय नाही. केंद्रासमोर जाट समाज आहे, राजपूत समाज आहे, रेड्डी समाज आहे, देशामध्ये जे क्षत्रिय सगळे लोक आहेत जे SC ST ओबीसीमध्ये नाहीत, अशा लोकांची मागणी आहे की आम्हाला आरक्षण द्या. तर केंद्र सरकारला विचार करताना या सगळ्यांचा एकत्रितपणे विचार करावा लागेल. पण राज्याला कुणाला मागासवर्गीय ठरवायचं तो अधिकार राज्याला आहे. त्यामुळं मुख्यमंत्री पुन्हा म्हणतायत, देवेंद्रजी म्हणतायत, अजितदादा म्हणतायत की ओबीसीच्या आरक्षणात धक्का आम्ही लागू देणार नाही, पण टिकणार आरक्षण आम्ही मराठा समाजाला देऊ. तर त्यासाठी थोडा जरांगे पाटील यांनी वेळही द्यावा. एकदम असं अल्टिमेटम डेट देऊन सरकारला अडचणीत आणू नये. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे आणि त्यासाठी थोडासा वेळ अजून त्यांना द्यावा. पण मी सांगितलेल्या धर्तीवर सरकारने जास्त वेळ न काढता लवकरात लवकर निर्णय घ्यायला हरकत नाही आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.